आळंदी देवाची भारत ह्युमन राईट फाउंडेशनच्या आज दिवाळी आळंदी येथे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवकुमार देवकाते यांच्या हस्ते प्राध्यापक अनिल निकोट व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। प्राध्यापक अनिल नारायण निकोट निकोटवाडी मनसर येथील रहिवासी असून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक महाविद्यालय व पदव्युत्तर असा 30 वर्ष अध्यापनाचा अनुभव असून 2000 शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत। शिक्षकांप्रमाणेच शेकडो विद्यार्थी त्यांनी घडवले असून विविध क्षेत्रात सेवा बजावत आहे। प्राध्यापक अनिल निकोट यांनीही 2500 पेक्षा जास्त शिष्यवृत्ती, नवोदय 10वी 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सामाजिक जबाबदारी म्हणून ट्रॉफी, स्कूल बॅग, शालेय साहित्य देऊन गुणवंतांचा गौरव केला असून 500 पेक्षा जास्त मान्यवरांना आंबेगाव तालुका भूषण, समाज भूषण, पत्रकार भूषण पुरस्कार व कारसेवक, ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार केला असून शिवजयंती, धर्मवीर संभाजी महाराज, महाराणा प्रताप जयंती, नेताजी सुभाषचंद्र बोस, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती ते प्रत्येक वर्षी साजरी करत असतात। आजही शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक अनिल निकोट काम करत असून वयाच्या 3ऱ्या वर्षापासून आज तागायत स्वतःही शिक्षण घेत असून MA 6 विषयात, MEd, MPhil व 3 विषयात सेट पात्र असून सतत 3 वर्षे TET शिक्षक अभियोग्यता गुणवत्ता यादीत आले असून महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विभागात मुख्याध्यापक डाएटच्या अधिव्याख्याता उत्तीर्ण असून आज शिक्षणाधिकारी पदांवर कार्यरत असते। पण सरकारी अनुदानित नोकरी करायची नसल्याने गुणवत्ता यादीत येऊनही न स्वीकारता विना अनुदानित वरच काम करत असल्याचे प्राध्यापक निकोट यांनी सांगितले। सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या PhD पदवीसाठी आपले फायनल संशोधन कार्य सादर केले असून आपली शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी ओरिएंटेशन कार्यक्रम, 3 रिफ्रेशर कोर्स, 3 शॉर्ट टर्म कोर्स, 150 वर चर्चासत्र, सेमिनार, वेबिनार, कॉन्फरन्स केल्या असून अभ्यासक्रम निर्मिती, वर्कशॉप तसेच 15हून जास्त संशोधन पेपर सादर केले असून सर्वत्र त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत असून यातून शिक्षण क्षेत्रात अजून माहिती, ज्ञान व शिकण्यास प्रेरणा मिळाली असून इतरांनी सुद्धा जास्तीत जास्त शिक्षण घेऊन भारत मातेची, समाजाची सेवा करावी असे प्राध्यापक अनिल निकोट यांनी आवाहन करून सर्वांचे आभार मानले। आपल्या भारत ह्युमन फाउंडेशन याच्या वतीनं आदरणीय देवकाते सर यांनी समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना आदर्श रत्न पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलं आणि प्रत्येकाच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर या सर्वांनी जे कार्य केलेलं आहे त्यांना त्यांच्या कामाचं कौतुक आणि प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे। त्यांना मिळालेल्या पुरस्कारातून त्यांचं कार्य आजच उदंड वाढत जावं आणि त्यांनी समाजाची सेवा करावी अशी भारत ह्युमन फाउंडेशनची अपेक्षा या ठिकाणी आहे। आदरणीय देवकाते सरांनी आम्हा सर्व पुरस्कारार्थींना या ठिकाणी जे सन्मानित केलं त्याबद्दल त्यांना पुरस्कार मिळालेला आहे। त्या सर्वांच्या वतीनं भारत ह्युमन फाउंडेशन, त्याचप्रमाणे आदरणीय देवकाते सर, उपस्थित मान्यवर आणि या फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते या सर्वांचा आम्ही आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद। 1 महिन्यापूर्वी आम्ही ऑर्गनाइज केला। ॲक्च्युली ते उद्याची तारीख होती, रविवारची, पण काही कारणास्तव आपण ती तारीख 26 तारीख घेतलेली आहे। तारखात बदल झाला तरी तुम्ही आमच्या कार्यक्रमाला, आमच्या विनंतीला मान देऊन धनानं सहकार्य करून हा कार्यक्रम घडून आणला, त्याबद्दल सुद्धा मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो। दुसरी गोष्ट, आमच्या फाउंडेशन कडून कधी थोडंसं रिप्लाय उशिरा जातात, कधी काही आमच्याकडून सूचना द्यायचे थोडंसं म्हणजे